सर्वांना नमस्कार. बहरेल प्रेम भाग 18. कथेचे आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत, ते नक्की वाचा. रात्री 11च्या दरम्यान अभिने आपल्या खोलीचा दार उघडला आणि त्याचं लक्ष समोर सरळ सोफ्यावर पाय दुमडून झोपलेल्या त्या नाजूकशा बाहुलीवर गेलं आणि त्याचे पाय आपोआप तिच्या दिशेने चालू लागले. झोपेत ती खूपच गोड दिसत होती. तिचं ते नुकतंच वयात आलेलं नाजूक शरीर सोफ्यावर सहज समावलं होतं आणि आता ती पायपोटाशी दुमडून एका हातात पुस्तक घेऊन तशीच एका कडेवर शांत झोपली होती. वाऱ्याने उडणारे तिचे ते सिल्की केस तिच्या चेहऱ्यावर येऊन शांत झोपेत बाधा टाकत होते. म्हणून तिच्या चेहऱ्यावर किंचित चिडलेले भाव जणू तिच्या रूपात आणखी भर घालत होते. त्यात तिचे लांब केस आता जमिनीवर खेळत होते आणि तिची ती नाजूक कंबर त्या साडीतून डोकावत लपंडाव खेळत होती. समोरचं ते मोहक सौंदर्य बघून अभि मोहिनी पडल्यासारखं त्याच्याकडे ओढला जात होता. तो हळू सोफ्यासमोर गुडघ्यावर बसला आणि त्या सौंदर्याला आपला सामावून घेऊ लागला. कारण ती जागी असताना कदाचित तिला असं बघणं शक्य नव्हतं. त्याच्या व्यक्तिमत्वाला ते साजसं नव्हतं. म्हणून आता रात्रीला हा राक्षस आपल्याच तिजोरीत असणाऱ्या खजिन्याची चोरी करत होता. तितक्यात एक छोटीशी हवेची झुळूक आली. तशी एक खोडकर लट वेदांतिकाच्या गालावर हळूच येऊन हवेच्या बरोबर झुलू लागली. तशा वेदांतिकाच्या त्या झुकलेल्या पापण्या फडफडू लागल्या. तिच्या त्या गोड कृतीने अभिचे ओठ नकळत रुंदावले आणि ती खोडकर लट बाजूला करण्याचा मोह झाला आणि त्याने अलगद आपला हात तिच्या चेहऱ्याच्या दिशेने नेऊ लागला. तशी तशी त्याच्या हृदयाची धडधड वाढू लागली. हातही हलके हलके कंपन करू लागले होते आणि त्या गारव्यात सुद्धा त्याला घाम सुटू लागला होता. ऑफिसमध्ये सगळ्यांवर रुबाब झाडणारा हा बॉस आज आपल्याच खोलीत शांत झोपलेल्या बाहुलीसमोर घाबरत होता. आता जर आरव किंवा दुसरं कुणी त्याला असं बघितलं असतं ना, तर आताच ब्रेकिंग न्यूज केली असती. द किंग अभिराज आपल्या खोलीत झोपलेल्या नाजूक बाहुलीला बघून झाले पाणी पाणी आणि सोबतच त्याचा असा फोटो सुद्धा छापून आला असता. शेवटी कसं तरी घाबरत घुबरत हा राक्षस पोहोचला वेदांतिकाच्या गालाजवळ आणि हळूच अलगदच त्याने त्या बटला आपल्या हातात घेऊन वेदांतिकाच्या कानामागे केली आणि तेव्हा जाऊन सुटकेचा श्वास घेतला होता की पुन्हा त्याच्या अंगात विजेची तारा झणझणल्या. कारण वेदांतिकाने त्याच्या राकट हात आपल्या हातात घेऊन त्याची उशी करून घेतली होती आणि म्हणून झोपेतला तिचा नाजूक सौम्य स्पर्श सुद्धा त्याला करण देऊन गेला. अभिने अलगद तो हात सोडविण्याचा प्रयत्न केला, पण वेदांतिकाने तो इतका घट्ट धरला होता की प्रयत्न करूनही सोडवू शकला नाही आणि तिथेच खाली बसून वेदांतिकाला बघू लागला. हे पहिल्यांदा घडत होतं की चक्क द अभिराज पाटील एका मुलीची राखण करत बसले होते. नाहीतर मुलीच यांची वाट बघत बसायच्या. चला, शेवटी अभिने नवऱ्या होण्याची पहिली पायरी गाठली होती. गुडिया, चल लवकर, उशीर होतोय. आरव जवळ ओरडतच अभिच्या खोलीच्या दिशेने येत होता. त्याचा आवाज ऐकून आरशासमोर रेडी होणाऱ्या
वेदांतिकाचं लक्ष तिकडे गेलं आणि पुढच्या क्षणी औच असा एक वेदनादायी आवाज तिच्या तोंडून बाहेर पडला. ते ऐकून अभिचे लक्ष सुद्धा तिकडे गेलं. तो सुद्धा आता ऑफिससाठी रेडी होत होता. वेदांतिकाने आपला हात समोर करून बघितला तर बोटातून आता हलकसं रक्त येत होतं. खरं तर वेदांतिका आपल्या साडीचा पदर नीट पिनअप करत होती, पण आरवच्या येणाऱ्या जोराच्या आवाजाने तिचं लक्ष विचलित होऊन तिला ती पिन टोचली होती. आई ग! वेदांतिका वेदनेत करवडली. तसा अभिने जाऊन लगेच तिचा हात हातात घेतला आणि तिच्या त्या गोऱ्या गोऱ्या नाजूकशा बोटावर रक्ताचा तो थेंब बघून अभिच्या हृदयात काहीतरी टोचल्यासारखं झालं आणि त्याने समोर पाहिलं तर वेदांतिका धक्का बसून त्यालाच बघत होती. तर इकडे अभिला समजतच नव्हतं की फक्त 2च दिवसात त्याला समोर उभ्या असलेल्या मुलीविषयी इतका का फरक पडतो आहे. का तिच्या छोट्या छोट्या गोष्टी तो भुलत जात आहे. तर का तिच्या छोट्याशा वेदनांनी त्याला सुद्धा वेदना होत आहे. अभिने एक नजर तिला बघितलं आणि तसाच तिचा हात धरून बेडजवळ जाऊ लागला. तर वेदांतिका फक्त त्याच्या मागे ओढल्या जाऊ लागली. अभिने वेदांतिकाला तिथे बसण्याचा इशारा केला. तशी वेदांतिका त्याला बघत बघतच बेडवर बसली. आता तो काय करेल हे आता तिला जाणून घ्यायचं होतं, कारण आजचा तो तिला फार वेगळा दिसत होता. त्याच्या वागण्यात एक सौम्यपण आज तिला जाणवत होतं. म्हणून नकळत तिचे डोळे त्याच्यातच अडकले होते. पापणीही न हलवता ती त्याची प्रत्येक हालचाल बघत होती. जर तिने पापणी हलवली तर खूप महत्वाचं काहीतरी बघायचं सुटून जाईल असं झालं होतं तिला. अभिने बाजूच्या ड्रॉवर म्हणून फर्स्ट एड बॉक्स बाहेर काढला आणि त्यातून एक क्रीम काढून वेदांतिकाच्या समोर धरली. वेदांतिका त्याला अजूनही बघत होती. आता अशी बघत काय आहेस? अँटीसेप्टिक क्रीम आहे, लाव तिथे, अभि तिच्या बोटाकडे इशारा करत म्हणाला. तसा आता वेदांतिकाला आपल्या या शहरी नवऱ्याला बघून कुठे डोकं आपटू असं झालं आणि त्याचा खुरापणवर तिला हसू की रडू असं झालं होतं तिला. ती कधी आपल्या समोर असलेल्या राक्षसाला बघत होती तर कधी त्याच्या हातातल्या त्या क्रीमला. म्हणजे साधी पिन टोचली तर क्रीम, हे तर ती आज पहिल्यांदा बघत होती. आजवर किती सुया आणि पिना तिला टोचल्या असतील तेव्हा तिचा बोट सरळ तोंडात जात होता आणि 2 सेकंदात बरा सुद्धा झाला. वेदांतिका ती क्रीम घेणारच की. कुरिया, अगं अजून आवरलं नाही का तुझं? चल, आपल्याला उशीर होतोय. आरव अभिला बाजूला करत सरळ वेदांतिकाजवळ येत बोलला. तर अभिला मात्र आपल्या या आगाऊ भावाचा रागच आला. आधीच त्याच्यामुळे वेदांतिकाला पिन टोचली, त्यात आता तो सरळ या 6 फुटाच्या राक्षसाला बाजूला करून समोर आला. म्हणून आता हा राक्षस खरवडला. आरव, व्हॉट आर यू डुईंग हिअर? अभिने रागातच आरववर आवाज चढवला. त्याच्या आवाजात इतकी धार होती की वेदांतिकासोबत आरव सुद्धा घाबरला. दादा, ते अभिचे ते रागीट डोळे बघून आरवला तर काही सुचतच नव्हतं.
आणि त्याची बोबडीच वळली. ते काही नाही, तुम्ही व्हा पुढे, मी आलेच, वेदांतिका आरवला म्हणाली. तसा आरव मान डोलवत निघून गेला. गुडिया, येताना सगळं व्यवस्थित घेऊन ये, नाहीतर उगाच काम अडखडेल, आरव वेदांतिकाला म्हणाला. तशी वेदांतिकाने सुद्धा त्याला नजरेने होकार दिला. दोघांच्या मधात उभा असलेला अभि त्यांचे इशारेबाजी बघत होता, पण त्याला काही समजतच नव्हतं की नेमकं त्यांचं चाललं तरी काय. आरव निघून गेला तसा अभि सुद्धा त्याच्या मागेच खोलीबाहेर पडला. तर वेदांतिका सुद्धा रेडी होऊन तिची बॅग घेऊन खोलीबाहेर पडली. पार्टनर, सगळं काही नीट घेतलं आहेस ना? गुडिया इथे नवीन आहे, तर तिला कुठलाही त्रास व्हायला नको, वसंतराव म्हणाले. तसे अभिचे डोळे त्यांच्यावर थांबले. आता ते सगळे नाश्त्यासाठी डायनिंगवर जमले होते. हो पार्टनर, मी सगळी तयारी करून घेतली आहे आणि गुडिया सुद्धा रेडी आहे, बोलून आरवने वेदांतिकाकडे स्मित करत पाहिलं. तर तिने सुद्धा हलकीशी स्माईल दिली. तसं ते बघून इकडे मात्र अभिचा रागाचा जबडा आवडला. डोंट वरी पार्टनर, मी असताना गुडियाला कुठलाही त्रास होणार नाही, आरव हसत म्हणाला. तसे वसंतराव सुद्धा हलकेसे हसले. तर तिथेच असणाऱ्या अभिचा मात्र रागात तिरपापड होत होता आणि रागातच तो आपल्या डाव्या हाताची मूठ आवडत होता. तिथे होणाऱ्या गोष्टीवरून त्याला इतकं तडकडलं होतं की त्या गोष्टी त्याच्या बायकोविषयीच्या आहेत, पण नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत हे त्याला समजत नव्हतं. त्यात आरव, वसंतराव आणि वेदांतिका यांच्यातल्या इशारेबाजी आणि हसण्याने आता त्याचं डोकं फुटायची वेळ आली होती. मॉम, आम्ही येतो, आरव उठत म्हणाला. तशी वेदांतिका सुद्धा आपली बॅग घेऊन सज्ज झाली आणि दोघेही घरच्यांना सांगून घराबाहेर पडले. मॉम, माझं सुद्धा झालं, मी सुद्धा येतो, अभि म्हणाला आणि तो सुद्धा घराबाहेर गेला. पण समोर बघून त्याचे डोळेच मोठे झाले, इतके की आता त्याचे घुबड बाहेर येतील की काय असंच वाटलं असतं आता बघणाऱ्यांना. कारण समोर आरव आणि वेदांतिका हसत उभे होते. आरवने तिच्यासाठी पॅसेंजर सीटच्या बाजूचा दार उघडला होता आणि ती हसत तिथे बसत होती. ती बसल्यावर आरवने आज झुकून तिचं सीटबेल्ट लावायला मदत केली आणि नंतर तो दार बंद करून तो सुद्धा दुसऱ्या बाजूने येऊन ड्रायव्हिंग सीटवर बसला. पण आरव आणि वेदांतिकाला इतके मोकळेपणाने वागताना बघून अभिला मात्र आपल्या आत काहीतरी तुटल्यासारखं जाणवत होतं. आरव ड्रायव्हिंग सीटवर बसला, त्याने आपला सीट बेल्ट लावला आणि त्यांची गाडी गेट बाहेर निघाली. इकडे ऑफिससाठी निघालेल्या अभिची गाडी सुद्धा त्यांच्याच मागे गेट बाहेर पडली. पण हे काय, हा राक्षस आज डोक्यावर पडला की काय, ज्याने याची स्मरणशक्ती गेली असावी, कारण त्याशिवाय तो असा वागणारच नाही. चक्क द अभिराज पाटील आपल्या ऑफिसचा रस्ता सोडून आपल्या छोट्या भावाची आणि बायकोची जासूसी करत त्यांच्या मागे जात होते, ते सुद्धा लपून लपून. बाप रे, आपल्याच भावाचा आणि बायकोचा पाठलाग करायची वेळ आली बघा राक्षसावर. कशामुळे तर फक्त जलसीमुळे. पण इतकी जलसी आली कुठून या माणसात? कदाचित लग्नानंतर हे अफाट परिवर्तन झालं असेल. आता लग्न गोष्टच अशी आहे, ते म्हणतात ना, शादी का लड्डू जो खाए पछताए ना खाए बी पछताए. सध्या तरी अशीच गत चालू आहे राक्षसाची.
लग्नानंतरचे साईड इफेक्ट होत आहेत याला. थोड्याच वेळात आरवची गाडी थांबली. तशी काही अंतरावर अभिची सुद्धा गाडी थांबली. आरव वेदांतिकासोबत उतरला आणि दोघेही आत जाऊ लागले. तसे अभिचे लक्ष ते कुठे जात आहेत म्हणून तिकडे गेलं. पण समोरची ती बिल्डिंग आणि त्यावरचं नाव बघून त्याचे डोळे साकसले. ही आणि इथे? हिने कधी कॉलेजचं टोन तरी बघितलं असेल का, जे ही इथे आरव सोबत आली. अभि आरव सोबत आज जाणाऱ्या वेदांतिकाला बघून मनातच कुजबुजले. खरं तर आता आरव वेदांतिकाला घेऊन त्याच्या कॉलेजमध्ये आला होता, तिच्या पुढच्या ॲडमिशनसाठी. हे मुंबईचं एक प्रशस्त कॉलेज होतं. इथे शिकणारी सगळी मुलं ही हाय सोसायटीमधलीच होती. ते सगळे रिच फॅमिलीतून बिलॉंग करत होते. आरव सुद्धा वेदांतिकाला घेऊन आत आला. तसं ते प्रशस्त कॉलेज बघून वेदांतिकाला हलकीशी भीती जाणवू लागली आणि तिने बाजूला असलेल्या आरवच्या हाताला घट्ट दाबून घेतले. तर आरवने तिच्याकडे बघत डोळ्यांनीच तिला धीर दिला. या दोघांचं काय सुरू आहे आणि तिने असा आरवचा हात कसा दाबला? मला तर साधं टच करायला सुद्धा अंगावर काठा येतो हिच्या. सकाळी मी जरा काय हात धरला होता तर कसा काढून घेण्याचा प्रयत्न करत होती, आणि आता बघा, मी आरवपेक्षा बॅड लुकिंग आहे का? असं बोलून अभि स्वतःला त्या फ्रंट मिररमध्ये बघत होता. आज या कामदेवताला स्वतःच्या स्मार्ट असण्यावर शंका आली होती, ते सुद्धा बायकोमुळे. अभि अजूनही त्यांना बघत कॉलेज बाहेर थांबला होताच की त्याचा फोन वाजला. खूप इम्पॉर्टंट होता म्हणून तो तसाच यू-टर्न घेऊन निघून गेला. काय वाटतं तुम्हाला, अभिची ही जलसी घेईल का प्रेमाचं रूप, की मग आरव आणि वेदांतिकाचे नाते बघून घेईल कुठली शंका? काय वळण घेईल आता अभि आणि वेदांतिकाचा पुढचा प्रवास? हे बघण्यासाठी आत्ताच चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा आणि कथा आवडल्यास लाईक शेअर करून कमेंट करत चला, कारण तुमचे कमेंट माझे बळ असते. त्यामुळे मला समोरचे भाग लिहिण्यास मोटिवेशन मिळते. धन्यवाद.